इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधील प्ले स्कूलमध्ये 2.5 वर्षाच्या मुलाला शिक्षिकेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। त्यानंतर मनसेने शाळेवर धडक देत शाळेच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यावेळी मनसेने शाळेबाहेरील बॅनर देखील फाडले। मुलाने इंग्रजी कविता म्हणू शकला नाही, त्यावरून शिक्षिकेने त्याला कानाखाली मारहाण केली होती। ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली होती, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे। या प्रकरणावर मनसे कार्यकर्त्यांनी शाळेवर धडक दिली आणि शाळा संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर असलेला बॅनर फाडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना निवेदन दिले आणि शाळा संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसेच मनसेने अशी मागणी केली की भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून सर्व प्ले स्कूलमध्ये सीसीटीव्ही बसवावे, पालकांना त्याचा ॲक्सेस द्यावा, तसेच शिक्षकांची मानसिक चाचणी आणि पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करावे। ज्या लहान मुलाला एक्सलेंट प्ले ग्रुपमध्ये मारहाण झाली त्याचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने केला पाहिजे। मुलामध्ये दोन वर्षापासून 5 वर्षाचा मुलगा जो स्वतःचं नाव सांगू शकत नाही, त्याला मारहाण होते आणि ओनर स्वतः गुन्हा कबूल करतो की हा व्हिडिओ व्हायरल झाला की मी एका टीचरला कामावरनं काढणार होतो म्हणून त्या टीचरने हा व्हिडिओ काढला। याचा अर्थ त्या प्ले ग्रुपमध्ये काय काय घडत असणार याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही। आणि अशा अमानुषपणामध्ये एका मिनिटामध्ये 4 कानाखाली मारल्यात। तर आता आणि त्याचं म्हणणं असं आहे ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज नाही आहे। मग आमचं म्हणणं असं होतं की तो प्रेमाइसेस तू विद्यार्थ्यांना मारण्यासाठी ठेवला आहे का? तर या संपूर्ण चूक जी आहे ती प्ले ग्रुपच्या ओनरची आहे आणि आमची मागणी अशी होती की त्या ओनरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्याशी जे संबंधित आहे त्या सगळ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल होऊन याचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे। मी तुम्हाला एवढं सांगतो, जिथे ते विद्यार्थी पालकांवर हे क्लासेसवाले असतील किंवा प्ले ग्रुप असेल किंवा कुठली स्कूल असेल हे अन्याय करणार असेल, दादागिरी करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका बसणारच। आज जसा या प्ले ग्रुपला दणका दिला, भविष्यात असेच काही प्ले ग्रुपच्या काही तक्रारी आता आम्ही उद्यापासून सगळ्या प्ले ग्रुपची स्कूलची तपासणी करणारच आहोत की त्यांच्याकडे सीसीटीव्ही आहेत का, ते जे शिक्षक त्यांच्याकडे जॉबला आहेत त्यांची मानसिक चाचणी केलेली आहे का, यांनी पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलेले आहे का, याची तपासणी आम्ही उद्यापासून करणार आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका बसणार एवढंच मी तुम्हाला सांगतो।